महाकुंभातील तंबू आणि काही सामान जळून खाक झालेले आहे। बघा, दुर्घटनेची बातमी आहे। यावेळी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झालेल्या आहेत। आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश देखील आलेलं आहे। मात्र या आगीमध्ये काही नुकसान देखील झाले। आपण दृश्यामध्ये बघू शकतो, मोठी आग होती। यामध्ये काही तंबू जळून खाक झालेले आहेत, सामान जळालेलं आहे। महाकुंभ मेळ्यात हे अग्नितांडव पाहायला मिळत आहे। प्रयागराजमध्ये लाखो भाविक अगदी भारतातूनच नाही तर जगभरातून आलेले आहेत आणि एका ठिकाणी आपण बघतोय की आग लागलेली आहे। तंबू आणि सामान जळून त्यामध्ये खाक झालेलं आहे। मात्र दुर्घटना कळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झाल्या आणि जवानांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। प्रयागराजमधील दुर्घटना आहे। आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत। प्रमोद, प्रयागराजला लाखो भाविक आलेले आहेत। दुर्घटना तर घडली, मात्र आग विझवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। काय नुकसान झालंय का? अजून कोण जखमी झालंय का? जी जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। आग पूर्णपणे विझलेली नाहीये। आगीचे थोडे थोडे लोट जे आहेत ते जरी पूर्णपणे विझलेले असले तरी काही ठिकाणी अद्यापपर्यंत आग लागत असल्याची माहिती मिळत आहे। जी माहिती मिळते गिरीश, त्या माहितीनुसार यामध्ये कुठल्याही व्यक्तीला जखमी झालेली नाहीये किंवा कोणी यामध्ये फसलेलं नाही, ही प्राथमिक माहिती मिळत आहे गिरीश। पण दुसरीकडे जर बघायला गेलं तर साधारणतः अनेक टेंटला आग लागल्यामुळे टेंट मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे। जी माहिती मिळते गिरीश, त्या माहितीनुसार गीता प्रेस गोरखपूरचा टेंट होता, त्या टेंटला आग लागलेली आहे। आणखी जुना आखाडा असेल किंवा नागा साधू असतील यांचे देखील आजूबाजूला टेंट होते, ते देखील टेंट या आगीमध्ये जळून खाक झाल्याची देखील माहिती मिळत आहे। अग्निशामक दलाच्या साधारणतः गिरीश 20 गाड्या पोहोचलेल्या होत्या। आगीवरती पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे, पण आग अजून पूर्णपणे विझलेली नाहीये। त्या ठिकाणी असलेले साधू असतील किंवा जे भाविक आलेले होते त्या भाविकांनी वाळू म्हणा, पाण्याच्या मदतीने म्हणा आगीवरती आग विझवण्याचे प्रयत्न केले आणि त्यानंतर आगीवरती नियंत्रण मिळवलं गेलं आहे। बघावं लागणार आहे की पुढच्या काही मिनिटांमध्ये आग पूर्णपणे विझेल अशा पद्धतीची माहिती मिळते। पण एसडीआरएफ असेल, एनडीआरएफ असेल किंवा अग्निशामक दलाचे अधिकारी असतील या सगळ्यांकडनं आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची सध्या तरी माहिती। प्रमोद, यांची अगदी चिंतेची बाब आहे, कारण जिथं आग लागलेली आहे दृश्यामध्ये दिसतं की आजूबाजूला खूप अगदी शेकडो टेंट आहेत, तंबू आहेत। त्यामुळे ही आग इतरत्र पसरू नये याची खबरदारी तर जवानांकडून घेतलीच जाते। मात्र अशा घटना आता घडू नयेत म्हणून प्रशासनाला अधिक सतर्क राहावं लागणार आहे, त्याबद्दल सांगा। अगदी बरोबर आहे गिरीश, प्रशासनाला सतर्क राहावंच लागणार आहे, कारण कोट्यावधी भाविक जे आहेत ते प्रयागराजमध्ये मागच्या काही दिवसांपासून आल्याचं आपण बघितलं आहे। गिरीश, आज रविवारचा दिवस आहे। आपण हे सांगितलं पाहिजे की मकर संक्रांतीच्या दिवशी असेल किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात, कारण भाविकांची श्रद्धा असते की मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमामध्ये डुबकी मारली तर तिथं स्नान करावं अशा पद्धतीची भाविकांची प्रार्थना असते। पण आज रविवार असल्यामुळे अनेक कुटुंब जे आहेत आजूबाजूचे किंवा दुसऱ्या राज्यातील ते देखील त्या ठिकाणी पोहोचलेले होते। आता जी बघावं लागणार आहे की प्रशासन कशा पद्धतीने आगामी काळामध्ये या सगळ्याच्या अनुषंगानं खबरदारी घेत आहे। गिरीश, हे सांगितलं पाहिजे की प्रशासनाकडनं खबरदारी पूर्ण घेतली गेली होती, मात्र अशी माहिती मिळते सध्या की शॉर्ट सर्किट झालं आणि त्यानंतर त्या टेंटमध्ये असलेले जे काही सिलेंडर होते ते सिलेंडरचे मोठे ब्लास्ट झाले आणि त्यानंतर आग सगळीकडे पसरली। पहिल्यांदा आग जी आहे ती गीता प्रेस गोरखपूरच्या एका टेंटला लागली आणि त्यानंतर आजूबाजूच्या टेंटला आग लागून खूप मोठे धुराचे लोट म्हणा किंवा आगीचे लोट पसरण्याचं बघायला मिळत होतं। अग्निशामक दलाच्या गाड्या त्या ठिकाणी मागच्या काही दिवसांपासून आहेत। प्रशासनाकडनं पूर्ण प्रयत्न केले जात आहेत, पण अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर आगामी काळामध्ये पुन्हा अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाकडनं खबरदारी निश्चित पद्धतीने घेतली जाणार। प्रमोद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। प्रयागच्या महाकुंभात भीषण आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलेलं आहे। आग इतरत्र पसरू नये म्हणून जवानांनी त्वरित काळजी घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। मात्र आता प्रशासनाला यापुढे सतर्क राहावं लागणार आहे। यामध्ये काही तंबू जळून खाक झालेले आहेत, साहित्य देखील जळून खाक झालेले आहे। एनडीआरएफची टीम लगेच बचाव कार्याला लागली। अग्निशमन दलाच्या 20 गाड्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवलेली आहे। महाकुंभ मेळ्यात आपल्याला प्रयागराजमध्ये अग्नितांडव पाहायला मिळतंय।
जवळपास 20 तंबू जळून खाक झालेले आहेत, त्यातलं साहित्य जळून खाक झालेलं आहे. मात्र सुदैवानं जीवितहानी झाली नाही. एनडीआरएफची एक तुकडी देखील त्वरित तिथे बचाव कार्यासाठी त्या तुकडीनं धाव घेतलेला आहे. आग लागल्याची माहिती मिळतात त्वरित अग्निशमन दलाच्या 20 गाड्या तिथे दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित पाण्याचा मार करून आग विझवण्याचा अगदी शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत. आग आता जी प्राथमिक माहिती समोर आली त्यानुसार आता आग विझलेली आहे. आग इतरत्र पसरू नये याचा जवानांनी आटोकात प्रयत्न केलेला आहे, त्यात यश आलेलं आहे. मात्र या आगीमध्ये, या अग्नितांडवामध्ये अनेक तंबू जळून खाक झालेले आहेत, त्यातलं साहित्य देखील जळून खाक झालेलं आहे. महाकुंभमेळ्यात लाखो भाविक देशभरातून तिथे आलेले आहेत, कारण जिथं आग लागली त्याच्या आसपासला सगळे तंबू आहेत. एकाला एक लागून असे तंबू आहेत, त्यामुळे ही आग इतरत्र पसरू नये याची काळजी आता प्रशासनाने घेतलेली आहे. मात्र अशा घटना या पुढे भविष्यात घडू नये, कारण 45 दिवसांचा हा महाकुंभमेळा आहे. महाशिवरात्रपर्यंत महाकुंभमेळा असणार आहे. त्यामुळे अशा घटना, अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी आता स्थानिक प्रशासनाला अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे, अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तंबू जळाल्यानं आग भडकली. आपण बघतो दृश्यामध्ये की जिथं आग लागली त्याच्या आसपास अनेक तंबू आहेत, शेकडो तंबू आहेत जिथं साधू राहतात. मात्र आता जी प्राथमिक माहिती आपल्या समोर आलेली आहे त्यानुसार पुलाच्या खाली जिथं आग लागलेली आहे ती आग विझवण्यात यश आलेलं आहे. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. एनडीआरएफची एक तुकडी देखील बचाव कार्यात सक्रिय झालेली आहे. महाकुंभमेळ्यात अग्नितांडव पाहायला मिळते. अनेक तंबू जळून खाक झालेले आहेत. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. यापुढे अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून आता स्थानिक प्रशासनाला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. 45 दिवसांचा हा महाकुंभमेळा आहे. दररोज लाखो भाविक प्रयागराजमध्ये येत आहेत, त्रिवेणी संगमावर येत आहेत. आपण बघतो की जिथं आग लागली, पुलाच्या खाली आग लागलेली आहे, तिच्या आसपास शेकडो तंबू आहेत. त्या तंबूमध्ये नागासाधू राहत आहेत. आग विझवण्याचे आता शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आगीवर नियंत्रण देखील मिळवलेले आहे, मात्र पूर्णपणे आग विझवण्याचे आता जवानांचे प्रयत्न आहेत जेणेकरून आग इतरत्र पसरू नये. आता दृश्यामध्ये एनडीआरएफचे जवान देखील दिसत आहेत, त्यांनी देखील बचाव कार्यात तत्परतेने भाग घेतलेला आहे. या महाकुंभामध्ये कुठली दुर्घटना घडू नये यासाठी बचाव पथक तिथे तैनातच आहे. अग्निशमन दलाचे जवान देखील तैनात आहेत. घटना घडल्यानंतर त्वरित अग्निशमन दलाच्या 20 गाड्या तिथे दाखल झाल्या आणि त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्राथमिक माहितीनुसार अद्यापही सुदैवानं कोणी या आगीमध्ये जखमी झालेलं नाही, जीवितहानी झालेली नाही. मात्र गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं तंबूला आग लागली अशी माहिती आता समोर आलेली आहे. तंबूला लागलेली आग आता मात्र सगळीकडे पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आता शर्थीचे जवानांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात आपण अग्नितांडव पाहतो.